महत्त्वाच्या बातमीनं करतोय ती म्हणजे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला विधान भवनामध्ये विधानसभा सदस्यांचं मतदान होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार विधानसभेतील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजप सर्वाधिक 5 जागांवरती निवडणूक लढवणार आहे। त्यानुसार भाजपने त्यांचे 5 उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेत। त्यानंतर महायुतीमधील सहकारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 2 जागा लढवण्यासाठी मिळणार आहेत। त्यामुळे उरलेले 2 जागा महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार देणार आहे। महाविकास आघाडीतील 3 पक्ष आता त्यांच्यामधून कोण 2 उमेदवार देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला तर मग विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असणार। त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला सर्वच पक्षांना सामोरं जावं लागणार। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची अपडेट मानली जाईल, काय याबाबत सांगाल? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला विधान भवनामध्ये मतदान होणार आहे आणि त्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ जी आहे ती आहे। त्यामुळे येत्या आज दुपारी 3च्या आत किती उमेदवार अर्ज दाखल करतात यावरती सर्व विधान परिषद बिनविरोध होणार का थेट मतदान होणार हे स्पष्ट होणार आहे। मात्र एकूणच पडद्यामागे वेगवान हालचाली राजकीय जे आहेत ते घडताना आपल्याला पाहायला मिळतात। ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच दृष्टिकोन सर्वच पक्ष जे आहेत सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे। 11 जागांसाठी 11 उमेदवार दिले तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते। त्यानुसार प्रत्येक पक्षाचा जो कोटा आहे निर्धारित त्यानुसार कोटा जो आहे तो ठरवण्यात येत आहे। सर्वाधिक आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, त्यामुळे भाजपने त्यांची 5 उमेदवार जे आहेत ते अधिकृत जाहीर केलेले आहेत। राहिलेले जे इतर पक्ष आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष असेल, त्याचबरोबर ठाकरे गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा गट असेल आणि काँग्रेस असेल, यांना त्यांच्या कोट्यानुसार जो आहे तो आमदार जे आहेत ते ठरवले तर एकूणच बिनविरोध होऊ शकते। काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। प्रश्न फक्त राहिलेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, कारण त्यांच्याकडे पुरेसा कोटा असलेले आमदार नसल्यामुळे त्यांनी ते दोन पक्ष जे आहेत ते काय सामंजस्य भूमिका घेतात, एक उमेदवार देत आहेत का हे पाहावं लागणार आहे। आज दुपारपर्यंत चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। नक्कीच उदय, राजकीय हालचालींवर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।